जुन्नर तालुक्याच्या पिंपळवंडी भागामध्ये बिबट्याने अक्षरशः हैदोस घातलेला आहे। या काकडपट, तोतरबेट या परिसरामध्ये, खोकलेमाळा या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणामध्ये आहे। मयूर वाघ यांच्या घरापुढे 4 दिवसापूर्वी बिबट्याने मेंढरी ओढून नेली, त्या मुलांवर हल्ला केला असता। आता आपण या ठिकाणचे अरुण, काय नाव यांचं? अरुण गाजरे, म्हणजे हा गाजरपट आहे। आता इथे परवा रात्री बिबट्या ह्या गोठ्यामध्ये आला, तो आला ह्या मार्गे। आता बाई ह्या मक्केमधून तो इथून आलेला आहे, हा इथून आलेला आहे, इथून त्यांचं वासरू घेऊन गेलेलं आहे। आता बिबट्याच्या या परिसरामध्ये म्हणजे मका आहे, ऊस आहे, पिकं आहे, म्हणजे बिबट्याला लपण मोठ्या प्रमाणात आहे। ज्या ठिकाणी गोठ्यामधून त्यांनी वासरू नेलं तो गोठा या ठिकाणी आहे। आता गोठा हा ओपन आहे, ओपन असल्यामुळे आणि बाजूला मका असल्यामुळे त्याच्या पुढच्या बाजूनी ऊस आहे, बाकी पुढच्या बाजूनी गाजर गवत आहे। बिबट्या या ठिकाणी आला, इथे बसला, इथे बसल्यानंतर मुलांनी त्या बाजूने त्याचं चित्रीकरण केलं आणि या ठिकाणची कालवड तो बिबट्या घेऊन गेला। वन विभागाचे अधिकारी आले, पंचनामा केला। आता त्या जे वासरू खाल्लेलं आहे त्याची भरपाई मिळेल, परंतु भरपाईने प्रश्न सुटत नाही, इथे लोकांचं जगणं मुश्किल आहे। हे पिंपळवांडीचं तोतरपेट, गाजरपट, काकडेपट हा पिंपळवांडीचा परिसर जो आहे, म्हणजे मी हे का सांगतो हे सगळे पट, तर हे आमदार शरददादा सोनवणे यांचं हे गाव आहे। इथून काही अंतरावर शरददादा सोनवणे यांनी उपोषण केलं होतं। ते उपोषण करताना याच परिसरातील लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता। त्यावेळेस दादा म्हणाले होते, एक तर बिबट्या राहील, नाही तर मी राहील, बिबटमुक्त तालुका करणारच। अर्थात बिबटमुक्त तालुका करणं तेवढी गोष्ट सोपी नाही, ती एकट्याची जबाबदारी नाही। ही जरी वस्तुस्थिती असली तरी या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वारेमाप वाढते। हा बिबट्याचा हॉटस्पॉट आहे। शासनाकडनं जरी वेगवेगळी उपाययोजना केली, हे सगळं परिसर बिबट प्रवण क्षेत्र जाहीर केलं किंवा या भागामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, तरी बिबट्यांना पकडण्याशिवाय पर्याय नाही। बिबट प्राणी हा मांजर कुळातील आहे, त्याची संख्या झपाट्याने वाढते, पोषक वातावरण आहे। आता इथे वन खात्याने सकाळी येऊन पंचनामा केला, परंतु इथं पिंजरा लावलेला नाही। बाजूला जे मयूर वाघ यांचं घर आहे, अगदी काही म्हणजे इथून जर शिट्टी मारली तर त्यांना ऐकू जाईल अशी परिस्थिती आहे। इथं पिंजरा लावण्याची गरज आहे। इथं 2 मोठे बिबटे आहेत असं सांगितलं जातं आहे। पुढच्या बाजूला काही मजूर सोयाबीन काढत आहेत, त्यांनी सकाळीसुद्धा बिबट्या पाहिला होता। आता आपल्यासोबत ज्यांचा गोठा आहे ते आहेत, त्यांनी नेमकं काय पाहिलं, काय घडलं समजून घेऊया। दादा तुमचं काय नाव? अरुण गाजरे. अरुण गाजरे, ज्यावेळेस तुमच्या गोठ्यामध्ये बिबट्या होता, आज वार आहे रविवार, बिबट्या कधी आला होता? काल काल म्हणजे शनिवारी शनिवारी 7 वाजता, पावणे 7ला तुम्ही काय करत होते? गाय दोवली आणि त्याला दूध पाजलं आणि परत मी गाम्याला घेऊन आलो त्या गाईला सफेद, तर वासरूच्या बोकांडी बसला वाघ। वासरू किती महिन्याचं होतं? महिन्याच होतं। कालवड काट काय कालवड पाहिलं कोणी? मीच पाहिलं, मीच गाम्याला घेऊन आलो। घाबरले नाही? घाबरलो मी, परत मागे गेलो आणि त्या मंडळी आम्ही हाडाहाड केला, पण ते काय सोडलं नाही त्यांनी। मग पोरांना घेऊन आलो, मी डेअरीवर गेलो दुधाचं, पोरांना घेऊन आलो। मग तिथून आम्ही शूटिंग काढली, बैल तिथे होती बैलांपासून, आणि त्यांनी मग ते इकडे गेला, आम्ही आलो आणि परत आला आणि परत ओढून नेलं, बोरकडी तुटली म्हणजे दुसऱ्यांदा पुन्हा इकडे आला? हा, आणि मग नेलं वासरू ओढून चढ। अगोदर जिवंत होतं का मेलं होतं? मेलं होतं त्याने, पहिले वाटलं आवाज आला आम्हाला पाहिला तिकडं, वन खात्याला कळवलं? हा, लगेच आली ते रात्री। काय केलं वन खात्याने? त्यांनी काय नाही केलं, म्हणले सकाळचं पंचनामा करू, आणि पाहिलं आणि गेली। काय गेलं? तुमची काय मागणी? आमची काय पिंजरा मागणी आणि आम्हाला कुंपण करून देणे पण करायला, सौर कुंपण, झटका मशीन बसवा, झटका मशीन। तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरददादा. कुठल्या गावचे? पिंपळवंडी. तुम्ही कुठल्या गावचे? पिंपळवंडीच आम्ही आता इथे। काय मागणी? तेच नाही मागणी आपली, सौर कुंपण बसून देणे बुवा। बिबट्याचा बंदोबस्त कसा व्हायचा? बिबट्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे तसा, लय त्रास आहे बिबट्याचा, वावरात कुठे जाता येत नाही, काय नाही काय। शरददादांनी याच परिसरामध्ये पिंपरी पंढरच्या हद्दीमध्ये उपोषण केलं होतं मागच्या वर्षी, तुम्ही होते सोबत? हा, होतो ना आम्ही। काय म्हणले दादा? दादा म्हणले बिबट्या राही, आम्ही जाईन, असं काय म्हणत होतो दादा तेवढे। आता काय परिस्थिती? आता बघा काय आहे ते मोकार आहे, वाढले उलटे। आता मला सांगा, या परिसरामध्ये एक महिला, रात्री 2 बिबटे होते। अच्छा 2 बिबटे तिथे एक होता आणि तिथे एक वासराच्या बोकांडी।
या परिसरामध्ये एक महिला बाजरीचं राखण करत असताना बिबट्याने ठार केली. 2 महिला त्यावेळेस नाही, दुसरी तर महिला पुढे सोयाबीन काढत होती. या ठिकाणची जी महिला बाजरीचं राखण करत असताना ज्यावेळेस बिबट्यांनी ठार केली त्यावेळेची आपण परिस्थिती पाहिली, त्याच्या अगोदरची पण आपण परिस्थिती पाहिली. त्यावेळेस जो आक्रोश झाला होता, तुमच्या काही लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. काय गुन्हे घेतले, मागे काय झालं पुढे? गुन्हे मागे नाही घेतले, मारतो नाही घेतले. काय आता बिबट्यांची संख्या वारेमाप वाढते, शासनाचं लक्ष नाही. लोकप्रतिनिधी म्हणतायत बिबट्या हद्दमुक्त तालुकामुक्त करणारच नाही तर आमदारकीचा राजीनामा देईल. काय समजायचं? काय समजायचं? आमदारांनी हे करायला पाहिजे बिबट्याबद्दल काहीतरी. आमदार साहेब, बिबट्याचा प्रश्न समस्या गंभीर आहे. तुम्ही एकटे काही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, इलेक्शनच्या वेळेला तुम्ही जे काय म्हणालात, जे काय असेल ते असेल, किंवा तुम्ही आजही म्हणताय मी माझ्या शब्दाला ठाम आहे, परंतु बिबटमुक्त तालुका करणं अशक्य आहे. जे वास्तव आहे ते वास्तव आहे. परंतु किमान या बिबट्यांना या ठिकाणून कशा पद्धतीनं पकडता येईल, काय करता येईल, उपाययोजना करता येईल. 2 दिवसापासून जर बिबट्या या परिसरामध्ये हैदोस घालतोय, त्या मयूर वाघच्या पिंजऱ्यामध्ये जर बिबट्या येत नसेल, 15 दिवस बिबट्या या परिसरामध्ये दररोज येतोय आणि तो बिबट्या जर पिंजऱ्यामध्ये ट्रॅप होत नसेल तर नवनवीन उपाययोजना करणं अपेक्षित आहे. एखाद्या मादीचा स्मेल पिंजऱ्याला लावून काय करता येईल का, किंवा नवीन काय टेक्नॉलॉजी करून त्याचा अवलंब करता येईल का, किंवा मादी बिबट्याचा आवाज रेकॉर्ड करून त्या ठिकाणी त्याचं लावता येईल का, असं वेगळं काय करून बिबट्याला कशा पद्धतीने पकडता येईल हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पकडलेले बिबटे तुम्ही सोडून देत नाही असं म्हणतायत. आता मागे काय झालं आहे हे सगळ्यांना माहिती. आता तुम्ही पकडलेले बिबटे माणिक ढोर निवारा केंद्रातच आहेत, ते सोडले नाहीत. विश्वास कशावर ठेवायचा? पकडलेल्या बिबट्याला काहीतरी खून करा, एखादी वेगळी चीप बसवा, किंवा हा पकडलेला बिबट्या त्याच्या शेपटीला एखादी काही खून करून ठेवा, किंवा काहीतरी त्याच्या गळ्यामध्ये बांधून ठेवा, का जेणेकरून लोकांना ओळखता येईल पकडलेला बिबट्या सोडलेला नाही. ना बिबट्या पकडायला परवानगी, ना जास्त बिबटे ठेवायला परवानगी. आपण माणिकडोह निवारा केंद्रामध्ये एवढे बिबटे बसणार, तेवढे बिबटे बसणार आपण सांगतो, परंतु बिबट्यांची संख्या वारेमाप आहे, बिबटे ठेवण्याची संख्या कमी आहे. आपण या ठिकाणी जे आंबेगावान आहे त्या ठिकाणी बिबट सफारी करणार, एवढे बिबटे राहणार, 500 बिबटे राहणार, पर्यटनाला लोक येणार, असे आपण खूप वन खातं किंवा सगळी मंडळी असं म्हणूया बाता मारत होते. प्रत्यक्षात तिथं 12 बिबटे राहणार आहेत. ही सफारी होईल तेव्हा होईल, जुन्नर तालुका बिबटमुक्त होईल तेव्हा होईल. परंतु आज बिबट्याची समस्या हे लोकांच्या 5वीला पुजलेली आहे. आमदार शरददादा सोनवणे, वन खातं, आम्ही कोणाची बदनामी करत नाही, परंतु वास्तव मांडणं हा काय गुन्हा आहे का? ही जबाबदारी तुमची आमची आहे. जेव्हा तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन मांडता तेव्हा आम्ही सुद्धा जनतेचे प्रश्न घेऊनच रस्त्यावर असतो. आम्ही बातमीदारी करत असताना कधीही एकतर्फी बातमी करत नाही. डिपार्टमेंटचं म्हणणं, तुमचं म्हणणं, काय मार्ग काढता येईल याचा सेन्स आम्हाला निश्चित आहे. परंतु सध्या बिबट्याच्या उपद्रवाने जनता हतबल आहे. वन खात्याचे कर्मचारीसुद्धा त्यांची संख्या तुकडी आहे, रोजंदारी व कर्मचारी आहेत, ते बिचारे पळत आहेत. वन खातं मात्र बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याच्या पलीकडं काही करत नाहीत. आपल्यासोबत अंकुश तोत्रे आहेत का ज्यांच्यावर वन खात्याने गुन्हा दाखल केलेला आहे. शेतकरी आहे, पुढे काय व्हायचं ते होईल, पण आपण व्यथा या परिसरातील बिबट्याची काय अडीअडचणी आहे, त्यांच्या काय व्यथा जाणून घेऊया. तोत्रे साहेब, तुम्ही काय सांगाल? वाणी साहेब, भय इथलं संपत नाही. ह्या म्हणीप्रमाणे आमचं अवघड जीवन झालं आहे. माणसाने घराच्या बाहेर पडायचं का नाही हाच सर्वात महत्त्व. मागे बैलवाडीजवळ बिबटे खेळतात ते ठिकाण कुठलं? हीच जागा, हेच ठिकाण आहे. हेच ठिकाणी तिथलं. आम्ही लोकांसाठी कामं करायची, याच्यामध्ये आम्हाला काही फायदा नाही. केवळ समाजसेवा, परंतु लोकांनी वेगळा समज करूनच आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे. आम्ही काय आमच्यासाठी नव्हतं भांडत, आम्ही समाजासाठी. आणि आमचा मुद्दा काय होता, फक्त वनमंत्र्यांपर्यंत हा आपला आवाज जावा एवढीच आमची इच्छा होती. तर वन विभागाने आमच्या त्या काळामध्ये गुन्हे दाखल करून आम्हाला भयभीत केल्यासारखं झालं होतं आम्हाला त्यावेळेस. आणि आजही आम्ही थोडं याच्यामध्ये आहेच, भीतीमध्ये भीती म्हणून आम्ही. काय आमदार सोनवणेंकडे काय मागणी?
काय बोलणार होत ते म्हणाले होते बिबट्या राहील नाही तर मी राहील, किंवा आता म्हणताय बिबटमुक्त तालुका करणार, नाही तर आमदारकीचा राजीनामा देईल. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या दादांना अशी विनंती आहे, तोतरपेठ, काकडपट आणि गाजरपट आम्हाला याच्यातून मुक्तता पाहिजे. तुम्ही जुन्नर तालुक्याचं काय करायचं ते करा. आमच्या मळ्यांना शांततेची गरज आहे. इथं सर्वसामान्य माणूस म्हणजे याच्यामध्ये भीतीच्या छायेत आहे. भीतीच्या छायेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पाऊस उघडल्यामुळं शेतीची कामं चालू झाली. सोयाबीन काढणे, कांद्याची रोपं टाकणे किंवा अन्य कामं आहेत ना, तर आता शेतकऱ्यांना बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही. पण ह्या भीतीमुळं मजूरसुद्धा सध्या उपलब्ध होत नाही. आणि याच्यामध्ये दादांनी लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, बाकी काही गरज नाही. आणि जे 2 वाघ आहेत, जे वाघ आमच्याकडे जवळजवळ महिना 1.5 महिन्यापासून, मला वाटतं आपण मागं पण एकदा खाडेसाहेबांबरोबर बोललो होतो. खाडेसाहेब बोललो होते मी एकदा तोतरबेटला येऊन जातो, त्यांनी तर काय अजून प्रत्यक्षात आपल्याकडं नाही आले नाही. हां. आणि समस्या ही दिवसांदिवस उग्रच होत चाललेली. गेली 15 दिवसापासून दिवसभरात कुठेही पण घटनाच होतात, सारख्या लोकांचे फोन येतात. आम्ही तरी काय करणार ना. अधिकारी येतात जातात, त्यांचाही काही दोष नाही, ते काम करतात, पिंजरा लावतात, निघून जातात. पण बिबट्या पिंजरा पाहून जातो म्हणजे तो काय पिंजऱ्यात येतच नाही, सावधच. म्हणजे त्याला जी सवय झाली पिंजऱ्यामध्ये जातच नाही बिबट्या. पहिलं खरं सांगायचं म्हणजे त्याचे लावून उपयोग नाही. वन विभागाने याला वेगळा मार्ग काहीतरी शोधला पाहिजे. आणि जे जोड आहे नर आणि मादी, याचा पहिला बंदोबस्त झाला पाहिजे. नाही तर पुढच्या काहीतरी दिवसामध्ये ना आम्हाला धोका याच्यामध्ये. आपण पाहतोय पिंपळवंडीच्या काकडपट, गाजरपट, तोतरेबेट या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या खूप आहे. याच्याच बाजूला आमदार शरदत्त सोनवणे यांनी उपोषण केलं होतं. त्याच्याच काही अंतरावरचा हा परिसर आहे. सध्या शेतीची कामं चालू आहेत, म्हणजे कांद्याची रोपं टाकणं, सोयाबीन काढणं. मागच्या वर्षी सोयाबीन काढत असतानाच एका महिलेचा मृत्यू ओढवला होता. त्यावेळेस तत्कालीन आमदार अतुल बेनके त्या कुटुंबाला भेटायला आले होते. अक्षरशः त्या लोकांचा उद्रेक पाहून, आमदार तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही इथून जा, अशा प्रकारच्या भावना त्या लोकांच्या होत्या. त्याच वेळेस आताचे विद्यमान आमदार शरदत्त सोनवणे म्हणाले होते, आता बस झालं, आता बिबटमुक्त तालुका करणार, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. एक तर बिबट्या राहील, नाही तर मी राहील. पिंपरी पेंढारच्या या हद्दीमध्ये त्यांनी उपोषण केलं. नंतर ते उपोषण सुटलं. तत्कालीन उपवन संरक्षक अमोल सातपुते यांचा प्रतिकृती पुतळा देखील जाळण्यात आला होता. शरदत्त सोनवणे, तालुका बिबटमुक्त होईल तेव्हा होईल, परंतु तुमचा हे पिंपळवंडीचा परिसर जो बिबट्याचा हॉटस्पॉट झालेला आहे, त्याच्यावर नियंत्रण कसं आणता येईल, इथले बिबटे कशा पद्धतीनं पकडता येतील, याबाबतची उपाययोजना करा. जनतेचा उद्रेक अधिक प्रमाणामध्ये वाढतोय. आम्ही ना जनतेला भडकावत, ना अवास्तव मांडत, जे वास्तव आहे ते लोकांपुढे मांडायला हवं. लोकांच्या मनामध्ये प्रचंड बिबट्याची भीती आहे. या परिसरातील मुलं देखील शाळेमध्ये जात नाही. वन विभागाचे कर्मचारी हातबल आहेत, परंतु त्यांना पगार मिळतो आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये न गेल्यामुळे उत्पन्न मिळत नाही. उपजीविकेचं साधन त्यांचं शेती आहे, आणि शेतामध्ये काम करायला जाता येत नसेल तर भविष्यकाळामध्ये त्यांच्या कुटुंबातली कच्ची बच्ची कशी जगवायची, कशी वाढवायची, शाळा कशी शिकवायची. आमदार शरद सोनवणे, तुमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहे. दादा, तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही या परिसरामधले बिबटे कशा पद्धतीने पकडता येतील, काय करता येईल, आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल का, जे काय करायचं ते करा. तुम्ही शब्दाला पक्के आहात, तालुका बिबटमुक्त करणार असं ते सांगतायत. या परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून 2 बिबटे दिसत आहेत. मयूर वाघ यांच्या घरापुढे बिबट्याचा जो काही प्रकार घडला तो सगळ्यांना माहिती आहे. तिथे सुद्धा पिंजरा लावला आहे, परंतु बिबट्या त्या ठिकाणी येत नाही. साधारण एक अर्धा किलोमीटरच्या किंवा 1 किलोमीटरच्या आसपासलं हे अंतर असेल, अर्धा किलोमीटर. त्यामुळे बिबट्या या परिसरामध्ये फिरतोय, हिंडतोय. आज लोक सोयाबीन काढतायत, तिथे सकाळी लोकांनी बिबट्या पाहिला. आमदार शरदत्त सोनवणे, तुम्हाला ह्या जनतेच्या वतीनं आमचीही हात जोडून नम्र विनंती, आपण लक्ष घाला, ह्या बिबट्यांना पकडा, गांभीर्याने उपाययोजना करा. वनमंत्र्यांशी काय बोलायचे ते बोला. बाकीच्या पुढाऱ्यांनो, तुम्ही तालुका बंद कधी करायचा आहे, सरकारच्या निदर्शनात कधी आणायचं आहे, दिल्लीला धडक कधी मारायची तेव्हा मारा, परंतु या लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. आपण दखल घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, गाजरपट. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.